नमस्कार. बी ए भाग 2 राज्यशास्त्र यामध्ये आपण पेपर नंबर 4 भारतीय राजकीय विचारवंत या पेपरमधील पहिले प्रकरण आणि पहिला विचारवंत कौटिल्य आपण पाहत आहोत. कौटिल्य या विचारवंताच्या पहिल्या टॉपिकमध्ये राज्याचे स्वरूप, राज्याचा सप्तांग सिद्धांत हा भाग पाहिलेला आहे. तसेच आपण दुसरा भाग यामध्ये सुरू केलेला आहे, राजा आणि त्याचे प्रशासन. त्यामध्ये राजाचे प्रशासन, राजाची दिनचर्या, राजाची कर्तव्य, राजाचे राजपुत्र किंवा युवराज याचा भाग आपण विचारात घेतलेला आहे. राजा कसा असावा, त्याचं प्रशासन कसावं, राजाचे कोणते, राजाच्या अंगी कोणते गुण असावेत, यासंबंधी कौटिल्यने ज्या भूमिका सांगितलेल्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहे. यानंतर राज्य प्रशासन, त्यामध्ये अमात्यांची नेमणूक करत असताना कोणकोणते प्रलोभने दाखवावीत, आमिषे दाखवावीत, हा भाग आपण विचारात घेतलेला आहे. त्याचप्रमाणे हेर व्यवस्था, फिरते हेर आणि स्थायिक हेर असे दोन प्रकार हेरचे आपण पाहिले आहेत. हेरांची कार्ये कोणती, हा भाग सुद्धा आपण पाहिलेला आहे. यानंतर या दुसऱ्या भागामधील जो भाग येतो तो म्हणजे मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषद. राजाच्या प्रशासनामध्ये मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषद या घटकाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. अर्थशास्त्र या ग्रंथात सचिव, मंत्री, अमात्य, मंत्रिपरिषद इत्यादी शब्द आले असून राजास सहाय्य करणाऱ्या अमात्य, तीर्थ, मंत्री या 3 अधिकाऱ्यांचा उल्लेख आढळतो. अमात्य हे मंत्र्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात. कौटिल्याने भरद्वाजाच्या मताचे अनुकरण करून असे म्हटले आहे की रथ ज्याप्रमाणे दोन्ही चाकाविना हलू शकत नाही, त्याप्रमाणे राजसकट अमात्यांच्या व मंत्र्यांच्या सहाय्याविना हाकता येत नाही. कौटिल्याच्या मंत्री व अमात्य हे राजापेक्षा महत्त्वाचे मानले पाहिजेत, कारण राजाच्या प्रशासनाची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे असते. राजाने राज्यकारभार एकट्याने करू नये असं सांगत असताना राजाने त्याला सहाय्यी असणाऱ्या अमात्य व मंत्र्यांच्या सहकार्याने राज्यकारभार चालवावा, अशा प्रकारचा कौटिल्याचा विचार आहे. राजा कितीही बुद्धिमान, हुशार, चाणाक्ष असला तरी सुद्धा त्याला मंत्री व अमात्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यकता असते आणि त्याने ते सहकार्य घ्यावे असं कौटिल्याचं मत आहे. कौटिल्याने मंत्रिमंडळ व मंत्रिपरिषद या 2 संस्था भिन्न स्वरूपाच्या मानल्या आहेत. त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ हे जरुरीप्रमाणे शक्य तेवढे लहान असावे, पण मंत्रिपरिषद ही मोठी असावी. याबाबत महाभारत, रामायण याप्रमाणे अर्थशास्त्रातही निश्चित आकडा दिलेला नाही. तरी पण कौटिल्याने पुढील 18 मंत्र्यांचा समावेश मंत्रिपरिषदेत करावा असे म्हटले आहे. त्यामध्ये पहिला कौटिल्याच्या मते तो म्हणजे महामंत्री. महामंत्री हा राज्य प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी असतो. पुरोहित
वेदशास्त्र संपन्न असा राजाचा गुरु होय. तिसरा मंत्री आहे तो म्हणजे सेनापती, सैन्य दलाचा प्रमुख अधिकारी. चौथा मंत्री आहे युवराज, राजपदाचा वारसदार, त्याला राजपुत्र असंही म्हटलं जातं. दैवारिक, राजवाड्यातील देखरेख करणारा प्रमुख अधिकारी. अंतर्वशिक, राजाचा खाजगी कारभारी. सातवा मंत्री प्रशास्ता, तुरुंगावरील अधिकारी. आठवा मंत्री समहर्ता, महसूल अधिकारी. नववा मंत्री सन्निधाता, मुख्य कोषाधिकारी, खजिनदार. दहावा मंत्री प्रदेष्टा, राजाचे हुकूम आज्ञा पाठविणारा तसेच गुन्हेगारांना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा. 11वा नायक मंत्री, सैन्यातील मुख्य अधिकारी. 10वा मंत्री पौर, राजधानीवरील प्रमुख अधिकारी. 13वा मंत्री व्यावहारिक, न्यायविषयक अधिकारी. 14वा मंत्री आहे तो म्हणजे कर्मांतिक, खाणी व उद्योगधंदे यावरील अधिकारी. 15वा मंत्री मंत्री परिषद अध्यक्ष, मंत्री परिषदेचे नियंत्रण करणारा अधिकारी. 16वा मंत्री दंडपाल, लष्कराची व्यवस्था पाहणारा अधिकार. 17वा मंत्री आहे तो म्हणजे दुर्गपाल, किल्ल्यावरील प्रमुख अधिकारी. आणि 18वा मंत्री अंतपाल, राज्याच्या सीमेचे रक्षण करणारा अधिकारी. कौटिल्याने वरील मंत्र्यांचे 3 प्रकार पाडले. मंत्री, पुरोहित, युवराज, सेनापती हे प्रथम वर्गात, तर 5 ते 9 क्रमांकाचे द्वितीय अधिकारी, 11 ते 18 क्रमांकाचे तृतीय वर्गात समाविष्ट केलेले आहेत. तिसऱ्या वर्गाच्या मंत्र्यांना कौटिल्याने तीर्थ ही संज्ञा दिली आहे. प्राचीन भारतात अमात्य, मंत्री, सचिव, तीर्थ या संज्ञा समानार्थी वापरल्या जातात. कौटिल्याने मंत्री परिषद व मंत्रिमंडळ असे 2 प्रकार पाडले असले तरी दोन्ही संस्थांचे कार्य कार्यकारी स्वरूपाचे असलेले दिसते. त्याच्या कार्यावरून त्याचे स्वरूप भिन्न असल्याचे दिसून येते. मंत्रिमंडळात 3 ते 4 मंत्री असावेत. राजाने या मंत्र्यांच्या सल्लामसलत करूनच राज्यकारभार करावा. सर्व मंत्र्यांची मते ऐकून घेऊन स्वतःचे स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याचे काम राजाने करावे. देशकाल व परिस्थितीनुसार आणि मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राजाने प्रजाच्या हितसंवर्धनाची कार्य करावी असं कौटिल्याचे मत आहे. मंत्रिमंडळाशिवाय 12 ते 20 सभासदांची एक मंत्री परिषद असावी असे कौटिल्याचं मत आहे. मंत्री परिषदेत खाते प्रमुखाचा समावेश केला जातो. राजा व मंत्रिमंडळ यांनी सल्लामसलत करून घेतलेले निर्णय कार्यवाहीत आणण्याचे काम मंत्री परिषद करीत असते. वेळ प्रसंगी आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळ व मंत्री परिषद यांची संयुक्त बैठक घेऊन राजाने त्यांच्याशी विचारविनिमय करणे महत्त्वाचे ठरते. मंत्री परिषदेने घेतलेले निर्णय गुप्त ठेवण्याची गरज नसते. उलट मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय गुप्त ठेवण्याची जबाबदारी मंत्र्यावर असते. जेव्हा मंत्री परिषदेपैकी कोणी राजधानीत नसेल तेव्हा राजाची पत्राद्वारे विचारविनिमय करावा अशी तरतूद ही कौटिल्याने स्पष्ट केलेली आहे. प्रशासक वर्गाच्या सहाय्याने मंत्री परिषदेने 4 प्रकारची कार्ये करावीत. पहिलं कार्य आहे नवीन योजना व कार्य यांचा आरंभ करणे. दुसरं कार्य आहे पूर्वी सुरू केलेल्या कार्ये नियमितपणे पुढे चालू ठेवणे. तिसरं कार्य आहे प्रशासन कार्यात विविध स्वरूपाची सुधारणा करणे. आणि चौथं कार्य आहे योजना आणि निर्णयाची योग्य अंमलबजावणी करणे. मंत्री परिषदेतील मंत्र्यांच्या पेक्षा मंत्रिमंडळातील मंत्री श्रेष्ठ व उच्च प्रतीचे मानले जातात. आणि राजा हा
या मंत्र्यापैकी सर्वश्रेष्ठ मानला जात असे. मंत्री व अमात्य यांना नेमणे किंवा बडतर्फ करणे हा अधिकार पूर्णपणे राजाकडे असतो. राजाशी सल्लामसलत करणाऱ्या मंत्र्याला नेहमी राजाच्या लहरीप्रमाणे वागावे लागते. जेव्हा राजा दुराचारी जुलमी बनतो तेव्हा राजाला सन्मार्गावर आणण्याचे प्रयत्न मंत्र्यांना करावा लागतो. परंतु अशा प्रसंगी मंत्र्यांची स्थिती फार बिकट होते. राजाची मर्जी सांभाळावी तर लोकप्रियता गमावावी लागते आणि लोकप्रिय होणारा मंत्री राजाला प्रिय होत असत नाही. कौटिल्याच्या मते मंत्री आणि अमात्य यांनी राजाज्ञेत राहून कार्य करावे. सामान्यतः मंत्री राजनिष्ठ असावेत आणि राजाच्या मनात मंत्र्याविषयी प्रेम असावे. राज्य प्रशासनातील खाती व नोकरवर्ग. कौटिल्याने मंत्रिमंडळ, मंत्रिपरिषद याबरोबर प्रशासनातील विविध खाते आणि त्यासंबंधीतील नोकरवर्ग त्यांचे वर्तन याविषयी मार्मिकपणे विश्लेषण केलेले आहे. त्याच्या मते प्रशासनाच्या सोयीसाठी राजाने विविध प्रकारची 28 खाती निर्माण करावीत. कर वसुली, खजिना वसुली, जमा करणारे खाते, जमा खर्च, कोषाधिकारी, खाणी, नाणी, सुवर्ण नियंत्रण, सुवर्ण खाणी, धान्य संग्रह, व्यापार नियंत्रण, कच्चा माल व जंगल संपत्ती, शस्त्रागार, धान्य संग्रह, व्यापार नियंत्रण, कच्चा माल व जंगल संपत्ती, शस्त्रागार, वजन मापे, जकात, कापड, शेती, दारू विक्री, जलमार्ग नियंत्रण, वेश्या, बंदरावरील देखरेख, अश्वदल, गोशाळा, गजदल, रथदल, ओसाड जमीन, पायदळ जमीन, दुकाने व दर नियंत्रण, सर्वसाधारण सेनादल किंवा रक्षक दल. अशा प्रकारे विविध प्रकारे खाती निर्माण करून त्या खात्यामध्ये विविध अधिकारी व सेवक वर्गांची भरती करावी. अधिकारी व सेवक वर्ग यांची नेमणूक करताना राजाने मंत्री व अमात्य यांचा सल्ला घ्यावा. सामान्यतः प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख अध्यक्ष किंवा सचिव नेमला जातो. असे अध्यक्ष 30 प्रकारचे असावेत असे वर्णन अर्थशास्त्राच्या दुसऱ्या अधिकरणात आढळते. प्रत्येक अध्यक्षाच्या मतीला लेखनिक, कारकून, नाणी तपासून घेणारा अधिकारी, हिशोब ठेवणारा, मालाचे रक्षण करणारा असे विविध प्रशासकीय सेवक नेमले जावेत. कौटिल्याने प्रशासकीय नोकरवर्गाची भरती व त्याचे वेतन, सुखसोयी, त्यांचे वर्तन यांचा बारकाईने अभ्यास केलेला दिसून येतो. राज्याच्या एकूण उत्पन्नाचा 1/4 हिस्सा नोकरवर्गाच्या पगारावर खर्च करावा असे कौटिल्याचे मत आहे. वरिष्ठ नोकरांना, अमात्य, मंत्री आणि सचिव यांना 48,000 तर वार्षिक पगार द्यावा, तर कनिष्ठ सेवकांना वार्षिक 12 ते 24,000 पण पगार दिला जावा. अगदी कनिष्ठ नोकरांना पगाराबरोबर त्यापैकी काही भाग धान्य रूपाने द्याव्या. सेवानिवृत्तीनंतर सेवकांना वृद्धापकाळात राजाने मदत करावी. तसेच सेवेत असताना मृत्यू, अपंगत्व, अंधपणा आला तर त्याला व त्याच्या कुटुंबियाला मदत करावी अशी तरतूदही कौटिल्याने सुचवलेली आहे. कौटिल्याने सेवक व अधिकारी यांच्या वर्तनाबाबत असे सांगितले आहे की नोकरांनी राजाज्ञेप्रमाणेच आपले कर्तव्य एकनिष्ठेने पार पाडावे. राजद्रोह किंवा फितुरी करू नये. राजाशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहून कार्य करणारा सेवक अधिक कार्यक्षम व उपयुक्त ठरतो. स्वार्थापोटी लोभी वृत्तीने लाच खाणारे अधिकारी व नोकरवर्ग यांची संख्या काही प्रमाणात असतेच असे कौटिल्याचे मत आहे. सेवक वर्ग लाच खातो किंवा खात आहे नाही याविषयी माहिती गुप्तहेरांच्याकडून मिळवावी व त्या माहितीच्या आधारे लाच खाणाऱ्यांवर प्रतिबंध करावा. कौटिल्याच्या मते ज्याप्रमाणे मनुष्य जीवेवरील मद किंवा विष चाकल्या वाचून राहत नाही त्याप्रमाणे शासकीय कामावर असणारे अधिकारी पैसे खातात किंवा नाही यासंबंधी
हे कळून येत नाही. याशिवाय अज्ञान, आळस, प्रमाद, भय, काम, दर्प व स्वार्थ इत्यादी दुर्गुणांच्यामुळे अधिकारी व सेवक वर्ग यांचे वर्तन बिघडते. तेव्हा राजाने सेवक वर्गाच्या वर्तनावर देखरेख व नियंत्रण ठेवून त्यांचे कार्य अधिक प्रजाहित दक्ष कसे होईल याकडे लक्ष द्यावे असं कौटिल्याचं मत आहे. मुलकी राज्यव्यवस्था किंवा स्थानिक प्रशासन. राजव्यवस्थेच्या सोयीसाठी जनपद विभाग, नगर विभाग असे 2 विभाग पाडले आहेत. कौटिल्याच्या मते मोठ्या साम्राज्याचे प्रशासन व्यवस्थित पार पाडण्यासाठी लहान मोठे स्थानिक विभाग पाडावेत. सर्वात मोठा विभाग स्थानीय होय. यात 800 गावांचा समावेश करावा. तर दुरणमुख 400 गावे, खरवाटक 200 गावे, संग्रहण 10 गावे असे विभाग पाडून सर्वात लहान गाव असे त्याचे क्षेत्रफळ 2 कोस लांब रुंद असे असते व लोकसंख्या 500 ते 4,000 पर्यंत असते. खेड्याची हद्द ठळक खुणांनी त्या ठिकाणी दर्शवली जावी. हद्दीच्या खुणा बदलणाऱ्यास कठोर शिक्षा केली जाते. तसेच वहिवाटीचे रस्ते, जागा याबाबत अतिक्रमण केल्यास दंड व शिक्षा केली जाते. गावात देऊळ, विहीर, तलाव बांधले जाऊन प्रत्येक गावाला एक गायरान असते. जन्म, मृत्यू तसेच गावात आल्या गेल्यांची नोंद ठेवली जात असे. शेतीची लागवडीची कामे, तलाव, पाट यांची बांधणी, संपत्तीचे रक्षण, आरोग्य रक्षण, महसूल जमा करणे इत्यादी कामे राजाच्या नियंत्रणाखाली गाव पातळीवरील अधिकाऱ्यांच्याकडून करून घ्यावीत. ग्रामीण भागाप्रमाणे शहराची तसेच राजधानीची रचना व व्यवस्था निर्माण केली जाते. राजधानीचे 4 भाग पाडून त्यात गोप नावाचे अधिकारी नेमला गेला जातो. शहराची रचना विशिष्ट पद्धतीने केली जाते. राजवाडा, पुरोहित, मंत्री यांची निवासस्थाने, पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी, कोषागार, आयुधागार, दुकाने, दवाखाने, मंदिर, धान्य संग्रहाची कोठारे अशा विविध स्वरूपाची शहर बांधणी केली जाते. शहराभोवती तट आणि तटाच्या भोवती खंदक खोदलेले जात असत. अग्नी, चोर, जंगली प्राणी, रोगराई, नैसर्गिक आपत्ती अशा संकटापासून प्रजेचे रक्षण होण्यासाठी राजधानीत विविध तरतुदी करून ठेवल्या जात असत. रस्ते बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, नगर स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा व कर वसुली, धान्य वितरण, नागरिकांच्या जीविताचे आणि वित्ताचे रक्षण, करमणूक, क्रीडांगणे, शिक्षण व्यवस्था, व्यसनमुक्तीसाठी उपाय, व्यापार व वजनमापे यावर देखरेख, नियंत्रण, स्त्रियांना संरक्षण इत्यादी नागरी सुखसोयींचा पुरवण्यासाठी नगर प्रशासन व्यवस्था निर्माण केली जाते. अशा रीतीने कौटिल्याने अर्थशास्त्राच्या 2ऱ्या अधिकरणात मुलकी राजव्यवस्थेचे वर्णन केलेले आढळते. राज्याच्या प्रशासन व्यवस्थेसंबंधी माहिती देताना कौटिल्याने अगदी लहान परंतु महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा केलेली दिसून येते. शेती व्यवसाय, शेती खाते, व्यापार, महसूल व्यवस्था, आरोग्य सेवा, लष्करी व्यवस्था अशा विविध स्वरूपाची सोयी प्रजेला उपलब्ध करून दिल्या तरच राज्याला स्थैर्य प्राप्त होऊन समाज विकास घडू शकेल असं कौटिल्याचं मत आहे. अशा प्रकारे आपल्याला कौटिल्याने सांगितलेले राजा व त्याचे प्रशासन, मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषद यासंबंधीचे विचार या ठिकाणी पाहता येतील. यानंतर आपल्याला कौटिल्याचे न्यायविषयक विचार हा भाग पुढच्या तासाला पाहायचा आहे. थँक्यू.